कशा काय या अशा कंपन्यांना परवानग्या आहेत का, किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचं या ठिकाणी त्यांचं लक्ष आहे की नाही हेच समजत नाही आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून जी कामगार कंपनी प्रशासन असेल हे सर्वच तक्रारी करत आहेत. इथे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक देखील राहत आहेत, पाडे आहेत, काही गावपाडे इथे जवळच लोकवस्ती आहे आणि या समस्येकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे हे समजत नाही आहे. आता ही आजची परिस्थिती अशी बिकट झाली आहे की सकाळी 9-9:30च्या दरम्यान जो आज प्रकार घडला त्याच्यानंतर 3 कामगार आता गंभीर अवस्थेमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना आता तिकडनं पुढे हलवण्याचं सांगण्यात येत आहे. मात्र इथे आपण पाहू शकता हे जे कामगार जेमतेम या ठिकाणी आता उभे आहेत, कंपनीचं काम सोडून काम करू शकत नाही आहेत. आपण कामगारांना काही प्रश्न त्यांना विचारूया की आजचा प्रकार काय घडला आणि नेमकी काय झालं होतं. आणि इथे बसताना आम्हाला सकाळपासून पाणी सुद्धा पिता येत बसल्यावर तो हवा डोल्याला लागते. एकेकाने बोला. अजूनपर्यंत काही खाल्लेलं पण नाही. अच्छा, इथे किती महिन्यांपासून हा त्रास सुरू आहे आणि आपल्या कंपन्यांच्या कामगारांना आतापर्यंत म्हणजे आता काय ॲडमिट केलेले आहेत का तिकडे? आज सकाळी जे प्रश्न मोठ्या प्रमाणात झाला आहे तर हा किती महिन्यापासून त्रास सुरू आहे? 7-8 महिन्यापासून आहे, पण आता 2-3 महिने झाले जास्त त्रास व्हायला लागला. अच्छा, तुम्ही कुठल्या कंपनीतले कामगार आहेत? सुधीर स्वीज. पूर्ण केमिकल पूर्ण सांडला होता. काही JCP लावून इथलं सर्व चालू होती त्यांची की वास नाही यावा म्हणून. तो इथला मॅनेजर येऊन आम्हाला भेटला. मी मनसेचा इथला उपाध्यक्ष आहे इथं युनियनचा. तरी मला येऊन भेटला, तो मला बोलायला लागला की इथे ते केमिकल सांडलं आहे, त्यासाठी आम्ही पावडर वगैरे टाकतो, स्मेल नाही यावं. हा त्रास किती दिवसांपासून असा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे? आता त्यांना आम्ही पहिल्यांदा 2 वेळा वॉर्निंग दिलेली आहे का बाबा खूप त्रास होते, तुम्ही याचा काहीतरी बंदोबस्त करा. ते बोलले हा आम्ही करतो. वरिष्ठांना म्हणजे प्रशासनाला काय तुम्ही सांगितलं का, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा स्थानिक प्रशासनाला? आम्ही सरांना सांगितलेले ते पुढचं प्रोसेस ते काही केलेली आहे. ते बोललेत का आम्ही नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती का? केली होती. अच्छा, त्यांनी काय दखल घेतली का नाही? काही नाही, कोणीच त्याच्यावर ॲक्शन वगैरे घेतलं. अच्छा, आज म्हणजे ही कंपनी जी आहे ती कुठली आहे ज्या कंपनीतून दुर्गंधी? इको ग्रीन म्हणून कंपनी आहे. त्याच्यात लक्षणं म्हणजे डोळ्याला जळजळ होते, डोकं दुखतं आणि पोटामध्ये मलमल होतं. त्याच्यामुळं खूप त्रास होतो. काम करतानाही आम्ही म्हणजे कसं काम करतो ते आम्हालाही कळत नाही. तिथं दिवसभर वास येतो, तरी पण काम करावं लागतं ना आम्हाला. मग आम्ही त्यांना सांगितलं होतं काही बंद करा, पण ते आजपर्यंत बंद झालेलं नाही. इथे नेहमी तुमची मेडिकल चेकअप होते काय? आता पेशंट नेलेले आहे. नाही, तुम्ही ज्यावेळेला त्रास जाणवतो कधी दवाखान्यात गेले तर डॉक्टर काय सांगतात? आम्ही दवाखान्यात जात नव्हतो, मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेतो डोकं वगैरे दुखल्यावर. नक्कीच सध्या पाहिजे अशा घटनेमध्ये आपत्ती विभागाचा कुठलाही अधिकारी इथं पोहोचलेले, फक्त पोलीस इथं पोहोचलेले, बाकी कोणी पोहोचलेलं नाही आहे. पाणी बघा नळाजवळ. रोजचे साहेब 20-25 टँकर गाड्या येणं किंवा काही कमी 50 वगैरे ज़्यादा है।
दबा दिया है